नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. खिचडी परतायचं काम चालू बघा. आज कार्तिकी एकादशी, त्याच्यासाठी खिचडी बनवायचं काम चाललं. आणि काय होतं, असं उपवास असला की आपण थोडं निवांत राहतो. चला आज उपवास आहे, आज काही स्वयंपाक करायचा नाही, फक्त खिचडी करायची. पण खरं सांगू का, या दिवशी ना रोजच्या पेक्षा आहे ना काम जास्त वेळ लागतो कामाला. कारण का, आपण म्हणतो आज स्वयंपाक करायचा नाही, आज स्वयंपाक करायचा नाही. मग आपण देवपूजा आपण निवांत करणार, परत आपले केस धुणं वगैरे हे सगळं निवांत करत राहणार. मग परत आहे ना आधी काही कामं वगैरे कमी होत नाही, उलट कामं वाढतात. परत बटाटे उकडा, साबुदाणा भिजला का नाही बघा, शेंगदाण्याचं कूट करा, शेंगदाणे भाजा, सोला, मिरच्या हे करा. आणि हे सगळं करता आहे ना पर पिट्टा पडून जातो नाही का. आणि मग असं वाटतं की, आणि बरी खिचडी पण आहे ना गरम गरम छान लागते, म्हणून खायच्या वेळेसच करावी लागते. मग अशा वेळेस वाटतं की माहिती रोजचं बरोबर आहे, भाजी चपाती केली आपलं मोकळं झालं. पण म्हणतात ना एकादशी दुप्पट खाशी, तसं एकादशी आणि दुप्पट दमशी असा प्रकारे हा. आणि आमच्यासारख्या महिलांना तर काय, आता पूर्वी बघा, अजून तुम्हाला एक सांगते, पूर्वी लोक म्हणायचे सुना आल्या की बाई किचनमधून आपली सुटका होईल, स्वयंपाकघरातून आपली मुक्तता होईल. पण गेला बाई तो जमाना. आता कुठं राहिलं. आता लग्न झालं की पोरं सुना लगेच वेगळे बिराडे करतात. त्या सुनांपेक्षा पोरांना जास्त नेट पडतं, माझ्या बायकोले काम पडतं का काय, माझ्या बायकोले होईल का काय. पण आईने एवढं वर्ष केलेलं असतं, एवढं वर्ष ते केलं, तिची काही त्यांना कदर नसते. पण बायकोला फार जपतात. आईची तेवढी त्यांना काही हे वाटत नाही की आई पण आपली थकली बा, आईला पण विश्रांतीची गरज आहे असं काही वाटत नाही. त्या सुनांच्या अगोदर पोरं जास्त आघाडीवर असतात, बायका घेऊन आई बापापासून लांब पडायला. चालायचं तसं जमाना आहे. पण एक सांगू का, आपण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत माझी तरी म्हणायची तयारी झाली की जोपर्यंत आपण आहोत, या कुळीत आत्मा आहे, तोपर्यंत आपल्यालाच आपण करून खायचं. आणि कंटाळा करायचा नाही, आपलं खायचं प्यायचं मस्त करायचं. कुठं डोक्याला झंझट करता बाई, मी असं केलं, मी तसं नाही केलं, त्यानं केलं नाही, यानं नाही केलं, गेले बाई मला सुख नाही बाई. सुख आहे आपल्याजवळ, आपण आपलं शोधायचं. इतक्या दिवस आपण सगळ्यांचं केलं, मग आता काय एकट्या जीवाचं आपल्याला होत नाही का, आपलं करायचं मस्त, काय टेन्शन घ्यायचं.